मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ते म्हणजे स्वारगेटच्या एसटी आगाराच्या परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेऊन एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यानंतर तो तिथून पसार झाला. पहाटे 5:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दत्तात्रय घाडे असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पहाटे 5:30 वाजता 26 वर्षीय पीडित तरुणी पुण्याहून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती. याच वेळी आरोपी त्या ठिकाणी आला. आरोपीने पीडितेला विचारलं, ताई तू कुठे चालली आहेस? त्यावर पीडितेने सांगितलं, मी फलटणला निघाली. त्यावर आरोपी म्हणाला, फलटणची बस तर तिकडे लागली आहे, तू इथे काय करतेस? नंतर तरुणी म्हणाली, साताऱ्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात. त्यावर आरोपी म्हणाला, ती बस रात्रीची लेट झाली आहे, तू जा पटकन, मी तुला बसवतो. असं म्हणत आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला शिवशाही बसमध्ये बसवला. गाडीमध्ये पूर्ण अंधार होता. त्यानंतर पीडितेला संशय आला. हे पाहताच आरोपी गाडे पीडितेला म्हणाला, रात्री उशीर झाला आहे, त्यामुळे प्रवासी झोपलेले असतील म्हणून लाईट बंद केली आहे, तू वर चढ आणि टॉर्च लावून पहा. असं गोड बोलून आरोपी गाडे हा पीडितेला बसमध्ये घेऊन गेला आणि पाठोपाठ तोही त्या गाडीत चढला. बसमध्ये चढता दरवाजे लावून घेतला आणि पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यामुळे संपूर्ण पुणे शहर हे आता हादरून गेलं आहे. पुन्हा एकदा तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.